नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग असणार आहे आमचा 31 डिसेंबरचं आम्ही सेलिब्रेशन कसं करणार आहोत. आणि त्यासाठी आता आम्ही निघालो आहोत ऑलरेडी. आणि थोडं लेट झालं, थोडं कन्फ्युजन झालं. आमची एक ट्रेन मिस झाली. सो आम्ही चाललो आहोत ॲक्च्युली कसारापासून. सो कसाराला जाणार आहोत आम्ही. आणि आमची पहिली ट्रेन मिस झाली, सो आम्हाला लेट झालं आहे. आम्ही आता 11:55ची जी गाडी आहे ती घेणार आहोत. सो आम्ही आता ऑलरेडी दादरला पोचलो आहोत. आणि म्हटलं वेळ आहे, एक अर्धा तास आहे, पाऊण तास आहे ॲक्च्युली. सो ब्रेकफास्ट वगैरे आम्ही पुन्हा केलं, कारण मुलं आहेत सो त्यांना थोडं भूक लागू शकते नंतर. आणि इथे बघू शकता खूप गर्दी आहे. सो येस, असं आमचं दादरपर्यंतचा तरी प्रवास होता. आम्ही आता ट्रेनची वाट बघतोय. तोपर्यंत मैत्रीचं थोडं एंटरटेनमेंट इथे चालू आहे. आणि तिने जराही त्रास नाही दिला, खूप छान राहिली ती. कारण पोट भरलेलं असेल तर ती खूप छान राहते. आम्ही आता कसाराची ट्रेन देखील घेतली आहे. म्हणजे ट्रेन आली वेळेत, आणि वेळेत ॲक्च्युली ट्रेन होत्या. सो छान झाला प्रवास, बसायला देखील मिळालं. अदरवाईज गर्दी असते, आज थोडी गर्दी होती. पण आम्ही जेव्हा शेवटी उतरलो, कारण शेवटचं स्टॉप आहे कसारा, सो हळूहळू ट्रेन पूर्ण खाली झाली आहे. आणि इथे मैत्री आणि आर्या खूप मस्ती चालली आहे त्यांची. आता उतरायचंच आहे म्हणून आम्ही उभे आहोत. फायनली आमच्या डेस्टिनेशनला आम्ही पोहोचलो आहोत. आपण किती वाजता निघालो? ॲक्च्युली आपल्याला लेट झालं. लेट असं नाही, कारण आता जो एक मेंबर मेन ट्रेकचा जो मेंबर आहे मेन तो येतोय आता, तो आपल्यानंतरच येतो. आपण बरोबर निघालो. आपण एका ग्रुप बरोबर जातोय ना? हां, तिथे एक माझा ट्रेकिंगचा जो ग्रुप आहे त्यांच्या थ्रूच हे कॅम्पिंगचं अरेंज झालं. आज काय असणार आहे तिकडे? हां, इथं प्लॅननुसार तर आता आपण इथून गाडी आहे, बसने स्कॉर्पिओ महिंद्राची वगैरे गाडी असते. तिथून मग आपण जाणार कॅम्प साईडवर. 2-2.5-3 तासांचा प्रवास आहे. म्हणजे जर कच्चा रस्ता असेल तर थोडा जास्त वेळ आहे. आणि तिथून मग तिथे गेल्यावर मग संध्याकाळ तोपर्यंत आता वाजले किती 3:41 आपल्याला म्हणजे जवळजवळ 4 वाजलेले आहे. आपल्याला जाईपर्यंत एक 5-6 होणार, 6 तर वाजणार. 6 वाजले म्हणजे मग थोडा संध्याकाळ झाली की मग थोडं रिलॅक्स. आणि 6:30पर्यंत मग आपल्याला सनसेट बघायला मिळेल. लेकवरती सनसेट बघायला मिळेल. आपण तिथे थांबणार आहोत संध्याकाळी मग ते चहा वगैरेचा कार्यक्रम होईल. त्यानंतर थोडा हलका स्नॅक्स वगैरे घेईल. नंतर मग संध्याकाळचा प्लॅन त्यांचा बार्बिक्यू वगैरे आहे, जेवण आहे, म्युझिक, डान्स, प्लॅन पूर्ण दिलेला आहे. उलटा प्लॅन आहे त्याच्या प्लॅननुसार आज लेकला गेल्यानंतर आपल्याला टेंट मिळेल. टेंट अलोकेट करते. टेंट झाल्यानंतर आपला सनसेट होईल. सनसेटमध्ये मग ते लोक टी आणि मॅगीचा प्रोग्राम आहे. संध्याकाळचं ना? मग 7:30-8 नंतर मग बार्बिक्यूचं वगैरे व्हेज नॉनव्हेज होईल. 8 नंतर मग रात्री म्युझिक आहे, डान्स आहे. आणि त्याच्यानंतर मग गेम्स थोडेफार होते. त्याच्यानंतर जेवण होईल, हॅव डिनर. आणि मग 10:30ला पुन्हा न्यू इयर सेलिब्रेशन, म्हणजे बॉनफायर आणि म्युझिक वगैरे होईल. म्हणजे 12 वाजेपर्यंत असणार का? 8:30-12 आपण म्हणू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी मग उठल्यावर किती वाजता उठायचं? सगळं दुसऱ्या दिवशी नाश्ता वगैरे 7 ते 7 AM त्यांनी वेकअप कॉल म्हणून सांगितलं. अच्छा. सो त्याच्यानंतर मग सनराईज होईल. आपल्याला लेकवरून सनराईज वगैरे पाहायला मिळेल. बोटिंगचा प्लॅन आहे. पहिलं नाश्ता वगैरे होईल, चहा नाश्ता. बोटिंगचा प्लॅन आहे. 8-8:30पर्यंत बोटिंग कम्प्लीट होईल. 10-10:30ला आपण निघायचं. आणि ऑन द वे काही साईट सीईंग वगैरे करण्याचं त्यांचं असं दिलेलं आहे, पण एक्झॅक्टली सांगितलं नाही की काय आहे साईट सीईंग. ते लोक आपल्याला त्यामध्ये वेळेनुसार जर वेळ असेल तर करतील, नाही मग आपल्याला डायरेक्ट इथेच यायचं पुन्हा कसाऱ्याला. आणि इथून मग पुन्हा सेम राऊट दादर टू बोरी. मुलं पण आहेत आणि दुपारची गरमी आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं सो आत्ताच आम्ही इथे आल्यावर 3:30 ना आम्ही डबा पण आणला होता, थोडंफार ते खाल्लं सुद्धा जेव्हा आम्ही दादरला उतरलो तेव्हा. मला एक सांग, डोसा इडली
कॅम्पिंग ट्रिपला हे हळदी कुंकू का लावणार नाही, ते जोगवावाल्या काकी असतात ना इथे, हां जोगवा मागतात त्या. सो त्यांनी जोगवा म्हणजे लावलं आणि जोगवा म्हणजे आपण ते जे काही आपण त्यांना पैसे किंवा कायची वस्तू काही देतो, आय थिंक पैसेच घेतात ते लोक, त्यांनी लावलं होतं ते. सो मी म्हटलं त्यांनी आशीर्वाद दिला, नवीन वर्ष चांगलं जाऊ दे म्हटलं. असाही आशीर्वाद असं देवाची पूजा वगैरे करणाऱ्यांकडून घेतलेला चांगला असतो आणि मोठ्या आहेत त्या, घेतला. आता आम्ही चपाती भाजी सकाळी आणली, आता खाली थोडं रिफ्रेशमेंट पण घेतलं आम्ही. बघू आता ते जे मेन ट्रेकचे पीपल आहेत म्हणजे लोक आहेत ते कोण आहेत त्यांच्यावर आम्ही जाऊ एक 15-20 मिनिटात आणि मग पुढचा प्रवास शेअर करू तुमच्याबरोबर. पूर्ण छान आहे. मैत्री कुठे जाते तू? नो चाई इकडे त्यांच्याकडे चाय मिळते का बघा ना. एक आहे ती श्रद्धा आहे, तिच्याबरोबर मी 2 ट्रेक्स केलेले आहेत ऑलरेडी. एक कोथळीगडचा केलेला आहे, इथेच कर्जतला आहे जवळ, आणि दुसरा मी राजगड केलेला पुण्यामध्ये, रायगड नाही राजगड, तो मी तिच्याबरोबर गेलो. सो ती पण कॉर्डिनेशन छान लागते आणि तिच्याबरोबर आणखी 2-3 जण पण मदतीला असतात. त्यांच्या ग्रुपचं नाव काय? सह्याद्री संजीवनी म्हणून त्यांचं. आणि मला माहीत नव्हतं, मी तर जसं फेसबुकवर सर्च केलं ट्रेकिंग ग्रुप्स नियर मुंबई, त्यांचं पहिलं नाव आलं. पहिल्यांदाच मी त्यांच्याबरोबर गेलो जून महिन्यामध्ये. मी जेव्हा मी गेलो तेव्हा आम्ही बोरिवलीवरून मला नेलं बसने राजगडला, आम्ही पुण्याला उतरलो राजगडला. मग तिथून आम्ही किल्ला चढलो. राजगड सगळ्यात म्हणजे थोडा कठीण मानला जातो तसं चढण्यासाठी, थोडा कठीण आहे. आणि दुसरं इथे कर्जत आम्ही ट्रेननेच गेलो. आता कळसुबाईला चाललो 1 जानेवारीला. दाखव तिला टिक्की लावली, टिक्की लावली, टिक्की डान्स करलेला आहे. तर मी आता इथे आल्यावरती फ्रेश झाले, कारण पूर्ण दिवस आम्ही घाईघाईत आलो. मिलिंदने मेसेज म्हणजे चेक नाही केला, पण त्यांनी जरा सकाळी अर्ली मॉर्निंग एकदम टाकला आणि आम्ही म्हटलं काही अजून चेंज झाला नसेल, पण ऐनवेळी आमची एक प्लॅन आपल्यामुळे चेंज नाही झाला. कळलं आपल्यामुळे कुठे चेंज झालं, पण आम्हाला घाई झाली. सो काही तयार व्हायला नाही मिळालं. स्वतः इथे मी फ्रेश बसले, जरा फ्रेश झाले. म्हणजे तसं तर आपण पॅकिंग सगळं काल रात्री करून ठेवलं, फक्त आमचा जो टायमिंग आहे तो आम्हाला जरा लेट कळलं. लवकर निघावं. पुढचं आम्ही शेअर करू. आता आम्ही वाट बघतोय त्या ट्रेक ग्रुपमध्ये एक व्यक्ती येणार आहे, त्यांच्यावर आम्ही जाणार आहोत. बघू पुढचा दिवस कसा असेल. हां, लेक साईड कॅम्पिंग जिथे आहे तिथे भेटू आणि पुढच्या गोष्टी मी शेअर करेन. तोपर्यंत तुम्ही आता अंधारामध्ये जेवढं दिसतंय तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. मैत्री झोपली आणि आता वाजले 7. आम्ही जस्ट पोचलो आहोत. आम्ही आता इथून पाठवून आलो. खूप आतमध्ये आहे आणि कच्चा रस्ता आहे, त्यामुळे गाडी नीट आली नाही. 2-3 वेळा आमची गाडी चुकली, तरी फायनली पोचलो होतो आम्ही. तू घेते म्हणजे काय करते तू?
इथे आम्ही आता पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. जवळजवळ आम्हाला 8 वाजले, कारण गाडी थोडी लेट झाली आणि नंतर पुढे थांबत 1-2 ठिकाणी चुकलो. नंतर पुढे आम्ही आलो, मग 8 वाजले. आणि त्यानंतर इथे ऑलरेडी बॉनफायर दिली होती, म्हणजे ऑलरेडी लोक 4-4:30पर्यंत पोहोचले होते दुसऱ्या ग्रुपमधून आणि आम्ही लेट झालो. सो इथे बघू शकता अशा पद्धतीने टेंट वगैरे छान लावले आहेत. एवढी मोठी मोकळी जागा आहे आणि लाइटिंग्स वगैरे देखील जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या ठेवल्या आहेत. आणि आम्ही गेल्यावरती एक अर्ध्या तासाने त्यांनी स्नॅक्स आणि टी दिलं होतं. स्नॅक्समध्ये मॅगी ठेवलं आहे. आणि त्यानंतर इथे ॲक्च्युली इव्हनिंगला आलो असतो तर आम्हाला छान दिसलं असतं, पण आता हा रात्रीचा लेकचा व्ह्यू नाही घेता येत एवढा. फक्त लाइटिंग्स आहेत त्याच दिसत आहेत. नंतर त्यांनी स्टार गेजिंग देखील ठेवलं होतं, पण त्यांनी थोड्या वेळासाठी ठेवलं होतं. तोपर्यंत आम्ही जेवून घेत होतो आणि मग ते मिस झालं आमच्याकडून. आणि इथे इन्स्ट्रक्शन्स वगैरे देत आहेत आणि सगळ्यांचं इंट्रोडक्शन देखील होत आहे. थोड्या वेळाने त्यांनी नंतर बार्बेक्यू देखील स्टार्ट केला. आणि इथे बघू शकता चंद्र पूर्ण लाल भडक दिसत होता त्या दिवशी. सो पहिल्यांदा असं मी लाल चंद्र बघितला आहे. आणि नंतर एक 11:30ला ॲक्च्युली त्यांनी जेवण दिलं. खूप लेट झालं आणि मग हॅपी न्यू इयर थोड्या वेळातच झालं. बरोबर 12 वाजता त्यांनी थोडे फायर क्रॅकर्स लावले. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान वाटतं. जास्त प्रदूषण नाही केलं त्यांनी. जोरजोरात फटाके वगैरे वाजवले नाहीत. हे खूप छान. आणि असा होता आमचा 31st नाईटचं सेलिब्रेशन आणि तो पूर्ण दिवस असा आमचा प्रवासात गेला. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा. सो भेटू आपण न्यू इयरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.